Today's lecture we will start for your syllabus 11th standard biology, and the first topic that we have to study today is the living world. So this will be our today's topic. आता लिव्हिंग वर्ल्ड, सजीवांचं जग असं जर आपण म्हणायला गेलो तर ते आहे कुठे, बरोबर आहे की नाही? म्हणजे तुम्ही आम्ही सगळेजण जे आहोत ते कुठे आहोत, तर ह्या पृथ्वीवरती. सो कन्सिडर दिस इज एन अर्थ, and this planet earth consists of a biosphere, that means the environmental with the living organism, which forms an ecosystem. काय आहे ह्या पृथ्वीवरती? एक ecosystem. And this ecosystem particularly consists of what? ही बनलेली असते दोन कंपोनेंट्सची. फर्स्ट, द अबायोटिक कंपोनेंट्स, and second, the biotic components. इकोसिस्टम किती कंपोनेंटची बनलेली आहे, किती घटकांची बनलेली आहे? तर दोन. कोणकोणते? अबायोटिक. अबायोटिक म्हणजेच नॉन लिव्हिंग थिंग्स, किंवा ज्यांना आपण म्हणू शकतो निर्जीव गोष्टी किंवा एलिमेंट्स. आणि बायोटिक म्हणजेच लिव्हिंग थिंग्स, किंवा ज्यांना आपण म्हणू शकतो सजीव. सो अगेन these living beings are consist of different types of the organisms. For example, as we have seen in the introductory lecture, they might be microbes or plants or animals. Similarly, what are the abiotic components? They are the elements or the environmental components or the surroundings which consist the living beings. म्हणजे समजा आपण म्हणू शकतो की याच्यामध्ये असेल एअर, वॉटर, द केमिकल एलिमेंट्स, which are surrounding us. So together they forms a ecosystem. आता जरी लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आपल्याकडे एवढेच असतील तरी यांच्या जगण्यासाठी हे सगळे अबायोटिक घटक खूप महत्त्वाचे आहेत. मग आता असं काय आहे की जे ह्या लिव्हिंग सिस्टीम्सला, ह्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सला नॉन लिव्हिंग थिंग्स पासून डिफरन्शिएट करतं? म्हणजे सजीवांचे असे काही लक्षणं आहेत का की जे निर्जीवांपेक्षा वेगळे आहेत? म्हणजे समजा आता आपण म्हणूयात की झाड आहे. झाड काय आहे? सजीव. पण त्या झाडाच्या लाकडापासून जी बेंच बनते ती काय आहे? निर्जीव. मग असं का बरं? बरोबर की नाही? मग त्यासाठी आता हे जे बायोटिक कंपोनेंट्स आहेत यांचे आपल्याला बघायचेत काही ठराविक कॅरेक्टरिस्टिक्स, लक्षणं आपण म्हणूयात, किंवा त्यालाच आपण म्हणू शकतो बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ लाईफ, किंवा आपण त्याला असंही म्हणू शकतो some of the characteristics of living organisms. So these are some characteristics or the properties of living organisms which
differentiate them from other non-living components. मग असे काय घटक असतील? So the first one is known as metabolism. What is the first principle or the first characteristics of living organism? Is metabolism. The living organisms which tend to survive, they need energy for their survival. म्हणजे सजीवांना जिवंत राहण्यासाठी आणि त्यांचे वेगवेगळे कार्य करण्यासाठी जी ऊर्जेची गरज आहे, जी शक्ती त्यांना हवी आहे, ती त्यांना मेटाबॉलिझम मधनं मिळते. म्हणजेच काही केमिकल रिॲक्शन्समध्ये मिळते ज्या त्यांच्या बॉडीमध्ये होतात. म्हणजेच मेटाबॉलिझम म्हणजे काय? दिस इज नथिंग बट द केमिकल रिॲक्शन्स occurring in an organism and performed by the organism itself. तो स्वतःच कॅरी आउट करतो त्या रिॲक्शन्स. मग आता ह्या केमिकल रिॲक्शन ज्या त्याच्या बॉडीमध्ये होतात ह्या परत किती प्रकारच्या असतील? तर 2च प्रकारच्या. Those chemical reactions which particularly break down a larger compound into smaller ones is called as catabolism or catabolic reactions. So chemical reactions किती प्रकारच्या आहेत आपल्याकडे? परत 2 प्रकारच्या. त्यातला पहिला प्रकार म्हणजे कोणता? कॅटाबॉलिक रिॲक्शन्स. कॅटाबॉलिक रिॲक्शन्स म्हणजे कशा रिॲक्शन्स? दोज रिॲक्शन्स which particularly brings about the breakdown, or we will also say it as degradation of a larger molecule into smaller ones. म्हणजे समजा जेवण करताना आपण जो काही स्टार्च घेतोय त्या स्टार्चचं ब्रेकडाऊन होणं कशामध्ये? त्याच्या मोनोसॅकराइड युनिट्समध्ये म्हणजेच ग्लुकोजमध्ये. म्हणजे कन्व्हर्जन ऑफ स्टार्च इनटू ग्लुकोज. दिस इज जस्ट एन एक्झाम्पल आय एम गिविंग यू. सो याच्यामध्ये स्टार्च हा काय आहे? इट इज ए लार्जर मॉलिक्यूल. स्टार्च कसा आहे? मोठा मॉलिक्यूल आहे. विच इज कन्व्हर्टेड इनटू ग्लुकोज विच इज ए स्मॉलर मॉलिक्यूल कंपेअरिंग टू द स्टार्च. किंवा दुसऱ्या भाषेमध्ये आपण काय म्हणू शकतो? द कॉम्प्लेक्स कंपोनंट इज कन्व्हर्टेड इनटू सिम्पलेस्ट कंपोनंट. ही झाली पहिली रिॲक्शन. ती म्हणजे काय? कॅटाबॉलिक रिॲक्शन्स. Now what is the second type of reactions? The reactions which particularly brings about the synthesis of a component. आणि अशा रिॲक्शन्सला म्हणायचं ॲनाबॉलिक रिॲक्शन्स. काय म्हणायचं त्यांना? ॲनाबॉलिक रिॲक्शन्स. किंवा ह्या फेनोमेनाला म्हणायचं ॲनाबॉलिझम. सो ॲनाबॉलिझम मध्ये काय होणार आहे? particularly the body will synthesize a particular chemical component. मग समजा परत एकदा जर एक्झाम्पल पाहायचं झालं, हेच एक्झाम्पल घेऊया. इन केस ऑफ anabolism, the glucose is used to synthesize glycogen. कशासाठी वापरायचा आहे? ग्लायकोजनच्या सिंथेसिससाठी. आता इथे जर पाहिलं तर ग्लुकोज हा कसा आहे? इट इज अ स्मॉलर मॉलिक्यूल which is converted into glycogen which is a larger molecule.
सो परत एकदा बघा, व्हॉट इज द फर्स्ट प्रिन्सिपल ऑफ लाईफ ऑर लिव्हिंग ऑर्गॅनिझम? दॅट इज द मेटाबॉलिझम. दॅट मीन the living organism performs some chemical reactions which are categorized into two types, either catabolic reactions or anabolic reactions. Now, what is the purpose behind this chemical reaction? It is also very important. So the purpose is all these chemical reactions, they yield the energy. What they do? They release the energy, and this energy is necessary for the survival of an organism. जिवंत राहण्यासाठी एनर्जी खूप गरजेची आहे आणि ती कशामधनं मिळते? आपल्याला मेटाबॉलिझम मधनं मिळणार आहे. सो दिस इज द फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स. Now, the second characteristics of living organisms. What is the second characteristics? Is growth and development. Growth and development. As the organisms are made up of cells, by gaining energy from the metabolic reactions, the cell tends to divide and multiply its number. And thus, the organism grow in their size. त्यांची साइज काय होते? लार्जर होऊ शकते. त्यांचा शेप पण काय होऊ शकतो? बदलू शकतो. त्यांचे जे एक्सटर्नल फीचर्स आहेत, जे एक्सटर्नल स्ट्रक्चर्स आहेत, त्यांच्यामध्येही बदल होऊ शकतो. ही प्रॉपर्टी म्हणजे कोणती आहे? ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. आता समजा उदाहरणातर्फे आपण समजून घेऊयात की आपण सांगितलं की एक झाड आहे आणि त्या झाडावरती लाकूड आहे. ठीक आहे, त्याच्यापासूनच आपण बनवलाय बेंच. आता काही काळाने जर आपण बघितलं तर ते जे झाड एक आपलं 2 फुटाचं असेल तर ते 6 फूट उंचीचं होऊ शकतं. बरोबर आहे की नाही? पण तसा बेंच ग्रो करतो का? किंवा समजा आज ते झाड थोडं छोटं आहे, कालांतराने बघितलं त्याचा शेप म्हणजे खूप मोठा होऊ शकतो, वडाच्या झाडासारखं. तसं बेंच होतं का? नाही. आता कंपोजिशन वाईज जर बघितलं तर दोघांमध्ये काय आहे? लाकूडच आहे की नाही? पण द बेंच ऑर इट्स सेल्युलर स्ट्रक्चर डू नॉट एबल टू ग्रो. म्हणून बेंच हा कशामध्ये येतो? निर्जीव वस्तूंमध्ये. आणि त्याच ठिकाणी झाड हे कशामध्ये येऊ शकतं? सजीव गोष्टींमध्ये येऊ शकतं. म्हणजे काय आहे? सजीव ते. सो दिस इज द सेकंड प्रॉपर्टी, दॅट इज व्हॉट? द ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. नाव considering to the third important characteristic of living organism, and it is very important characteristics, that is their ability to reproduce, म्हणजेच रिप्रोडक्शन. आता थोडासा फरक समजून घ्या ग्रोथ आणि डेव्हलपमेंट मध्ये आणि रिप्रोडक्शन मध्ये. ग्रोथ आणि डेव्हलपमेंट कशामुळे होते? बिकॉज द सेल्युलर नंबर इज मल्टिप्लाइड. रिप्रोडक्शन म्हणजे काय? द ॲनिमल इटसेल्फ मल्टिप्लाइज इट्स नंबर by producing a new progeny or by giving birth to the new progenies. Or we can simply say it as the organism can multiply their numbers. So it is what? It is for continuity of life. जीवन जे आहे हे सुरळीत राहायला पाहिजे, चालू राहायला पाहिजे. म्हणून इन द कंटिन्युटी ऑफ लाईफ व्हॉट इज इम्पॉर्टंट? द ॲबिलिटी टू रिप्रोड्यूस. सो रिप्रोडक्शनचा सर्वात महत्त्वाचा फायदा काय आहे? द कंटिन्युटी ऑफ लाईफ. आता जर समजा
आपण ऑर्गॅनिझम्स पाहिले, whether they are microbes, plants or animals, there are different modes of reproduction. काय म्हटलो मी? There are different modes of reproduction. For example, they can be either reproduce asexually or by means of sexual reproduction. Now it is not related to morphology or the organs. It is related to the cellular process. किंवा यालाच आपण म्हणू शकतो अगॅमेटिक आणि गॅमेटिक, किंवा बाय मायटोसिस अँड बाय मियोसिस. समजा हे जर असेल प्लांट, तर याला अजून एक टर्म आहे व्हेजिटेटिव्ह मोड ऑफ रिप्रोडक्शन. म्हणजे जर मायक्रोब्स घेतले तर मायक्रोब्स कॅन रिप्रोड्यूस आयदर असेक्शुअली ऑर सेक्शुअली. जर ह्युमन बीइंग्स घेतले दे रिप्रोड्यूस ओनली थ्रू सेक्शुअल मेथड. जर प्लांट्स घेतले, सो प्लांट्स कॅन रिप्रोड्यूस आयदर व्हेजिटेटिव्ह मॅनर ऑर बाय सेक्शुअल मॅनर. सो दिस आर व्हॉट द डिफरंट मोड्स ऑफ रिप्रोडक्शन ऑर द मेथड्स. आणि हे कशासाठी गरजेचं आहे? फॉर द कंटिन्युटी ऑफ life. It is very important. Now, the next and fourth important characteristics is that the living organism possess a very, very important property, and that is responsiveness. That means their ability to respond or the chemical change in their environment. समजा आपण झाडाचंच घेऊया, लाजळूचं झाड तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की तसं तर ते झाड फुललेलं असतं, त्याचे पानंही ओपन अप झालेले असतात. पण जसा आपला त्याला टच होतो त्या झाडाचे पानं काय होतात? बंद होऊन जातात. म्हणजे त्या लाजळूच्या झाडाने काय केलं? त्याच्या सराउंडिंगला झालेल्या फिजिकल चेंजला काय केलं? रिस्पॉन्ड केलं. किंवा आपलंही घ्या, आपणही काय करतोय? आपल्या अवतीभोवती सभोवताली जो काही चेंज होणार आहे त्याला आपण काय करतो? रिस्पॉन्ड करतो. बरोबर की नाही? तसं निर्जीव गोष्टी करू शकतात का? बिलकुल नाही. म्हणून रिस्पॉन्सिव्हनेस ही एक महत्त्वाची कॅरेक्टरिस्टिक्स आहे, किंवा इट इज द बेसिक प्रिन्सिपल ऑफ लाईफ. हे झाले 4 महत्त्वाचे प्रिन्सिपल्स. याच्या व्यतिरिक्त जे 2 प्रिन्सिपल्स आहेत ते म्हणजे द फर्स्ट वन इज एजिंग. आता ग्रोथ आणि डेव्हलपमेंट हा एक फेनोमेनन आपण पाहिला, बट थ्रू आउट देअर लाईफ स्पॅन जी काही त्यांच्या मसलची ॲबिलिटी आहे टू परफॉर्म द वर्क ती कमी होत जाते. दॅट इज मीन व्हॉट? लूजिंग द ॲबिलिटी टू परफॉर्म द वर्क. यालाच काय म्हणायचं? एजिंग. आणि एजिंग कसं होत जाणार आहे? वयोमानानुसार. आता या ठिकाणी जर पाहिलं एजिंग प्रोसेसनुसार तर वेगवेगळ्या प्राण्यांचं वयोमान वेगवेगळं आहे. म्हणजे मांजरीचं वेगळं, कुत्र्याचं वेगळं, गाई म्हशीचं वेगळं, आपलं वेगळं, जंगली प्राण्यांचं वेगळं. काहींचा खूप कमी लाईफस्पॅन आहे तर काहींचा खूप जास्त आहे. असाच लाईफस्पॅन मायक्रोब्सचा सुद्धा असतो. ते सुद्धा इमॉर्टल नाहीत. इफ दे आर लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स दे टेंड टू डाय. सो एजिंग म्हणजे काय? लूजिंग देअर ॲबिलिटी टू परफॉर्म द वर्क. आणि लास्ट जो फेनोमेना असेल तो म्हणजे काय? डेथ. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट. एव्हरी लिव्हिंग ऑर्गॅनिझम टेंड्स टू डेथ. कोणीही अमर नाही. आता डेथला आपण कसं डिफाईन करणार? इज लूजिंग देअर ॲबिलिटी टू परफॉर्म
metabolic activities or certain physiological processes. अशा टर्मला आपण काय म्हणू शकतो? डेथ. सो considering the different principles of living organisms that we have seen earlier, I am just recalling them. So the earth or ecosystem consists of two components, the biotic and abiotic components. So what are the basic characteristics of living organisms which will differentiate them from the abiotic components? That is the ability to perform the chemical reactions to gain the energy and for their survival. That is known as metabolism.